आज रात्रीच्या जेवणामध्ये ना फक्त खिचडी बनवायला घेतली, तसं लाईटही नव्हती, सोबत ना भाजीला पण काहीच नव्हतं, म्हणून म्हणलं चला आज मस्त खिचडीच बनवून घेऊया। मस्त बिर्याणी मसाला टाकला आणि मोड आलेले मुग टाकले, एक नंबर खिचडी होती। आणि ही खिचडी जी आहे ना ती मला रोज जरी खायला दिली ना तरी पण कंटाळा येत नाही, पण ती स्वराजच्या पप्पाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी जास्त काही करत नाही। मस्त खिचडीचं कुकर लावलं आणि ह्या कुकराने ना याची अशी काही अवस्था करून घेतली होती। बरं याची केली तर केली, माझ्या गॅसची आणि भिंतीची सुद्धा हीच अवस्था करून घेतली होती, पण मला आता टेन्शन नाही, कारण माझ्याकडे आहे बिकोचं रियुजेबल किचन टॉवेल, जे की वापरायला एकदम सोपं आहे आणि इतर कपड्यांपेक्षा ना जास्त पाणी एक्झॉर्ब करतं। थोडंसं पाणी गॅसवरती टाकलं आणि ते असं पुसून घेतलं आणि भिंतीवरचे डागसुद्धा मी यानीच असे पुसून घेतले। आणि हे काय मी मुद्दाम केलेले नव्हते आणि खरंच गॅसच्या शिट्टीचे शिंतोडेच उडलेले होते आणि तेच मी यानी क्लीन केलं। आणि याला थोडेसे हळदीचे डाग लागले होते, त्याच्यावरती थोडंसं हँडवॉश टाकलं आणि असं चोळून घेतलं, तर एकदम चकाचक निघालं। तुम्हाला जर प्रोडक्ट हवा असेल तर वरती टॅग केलं